माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो समोर ठेवायचा आणि सांगायचं मतदान करा. बाळासाहेब असताना त्यांना मतदान केलं. आज कुठे बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागणारे लोक आहेत, ते काय करतायत ते बघा. मी आज जे तुमच्याकडे मत मागायला आलोय, ते मत मागायला मी माझ्या जीवावरती आलोय. मी कोणाला तुमचा फोटो दाखवत नाहीये कोणाचा. त्यांना अजूनही फोटोंची गरज लागते, त्यांना अजूनही त्या गोष्टींचा आधार लागतोय. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी आंदोलनं केली, ज्या गोष्टी आज महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केल्या, त्या तुम्ही लक्षात ठेवणार आहात की नाही लक्षात ठेवणार आहात? बाकीचे पक्ष त्यांच्या राजकारणामध्ये आहेत. कोणी कुठचेही आंदोलन करायला तयार नाही. कोणी हा महाराष्ट्राचा मराठी स्वाभिमान जपायला तयार नाही. जो राज ठाकरे त्याचे सहकारी सगळे जपण्याचा प्रयत्न करतायत, तिथे एक शाबासकीची थाप पाहिजे. त्याच्याऐवजी जी माणसं काम करत नाही त्यांना भराभरा तुम्ही मतदान करता, ही कुठची पद्धत? सगळ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राज ठाकरे आणि त्याचे सहकारी सगळे आठवतात त्यांना. आणि मतदानाच्या दिवशी काय होतं मग? गेली 15-20 वर्ष झाली या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय. कुठच्याही राज्यकर्त्याला आजपर्यंत विचारले नाही तो शेतकरी आत्महत्या का करतोय, त्या प्रश्नावरती तुमचं उत्तर काय? काही नाही. हे सरकार आलं, ते सरकार आलं, आत्महत्या चालूच आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2024 पर्यंतचा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांनी या महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती विकास आराखडा तयार केला. मी जो विचार करतो तो महाराष्ट्राचा विचार करतो, तो असा विचार करतो.